नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक अतुल वसंत फिरके, GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा। आज आपण या व्हिडिओमध्ये BCom फायनल इयर अंतिम वर्ष सेमिस्टर 6 या वर्गाचा प्रबंधकीय लेखांकन मॅनेजमेंट अकाउंटिंग या विषयाचं प्रकरण पहिलं चॅप्टर नंबर 1 ब्रेक इव्हन ॲनालिसिस, ब्रेक इव्हन पॉइंट, ज्याला शॉर्टमध्ये आपण BEP म्हणतो, त्याचाच अर्थ असतो समविच्छेदन बिंदू। याची प्राथमिक ओळख या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, प्रबंधकीय लेखांकन हा विषय BComच्या 3 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रामध्ये सेमिस्टर 6 मध्ये पहिल्यांदाच आलेला आहे। म्हणून प्रकरणाची सुरुवात करण्याच्या पूर्वी एक 5 मिनिटांमध्ये आपण प्रबंधकीय लेखांकनाची ओळख पटवून घेऊया। प्रबंधकीय लेखांकन म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंग, आणि तसंही विद्यापीठाने निर्देशित केलेल्या सिलेबसमध्ये अभ्यासक्रमामध्ये आपल्याला प्रबंधकीय लेखांकन काय आहे त्याची ओळख पटवायची आहे, त्याचं महत्त्व समजून घ्यायचं आहे, आणि प्रबंधकीय लेखांकन मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि वित्तीय लेखांकन कॉस्ट अकाउंटिंग यामधला फरक काय आहे, डिफरन्स बिटवीन कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग हे समजून घ्यायचं आहे। एक प्राथमिक ओळख आपण करून घेऊया। यापूर्वी 5ही सेमिस्टरमध्ये तुम्ही फायनान्शियल अकाउंटिंग वित्तीय लेखांकन हा विषय शिकलात। फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये खर्च झाल्यानंतर त्याची जर्नल एंट्री, त्याचे लेजर अकाउंट, त्याचा ताळेबंद आणि त्याचे अंतिम लेखे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट आणि बॅलन्स शीट ताळेबंद इथपर्यंत आपण बनवायचं। कॉस्ट अकाउंटिंग ज्याला लागत लेखांकन आपण म्हणतो किंवा परिव्यय लेखांकन ज्याला म्हणतो आपण, आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग ज्याला आपण प्रबंधकीय लेखांकन म्हणतो मॅनेजमेंट अकाउंटिंगला, या दोघांमधला फरक जर का ओळखायचा असला आणि या दोन अकाउंटिंग ज्या तत्वतः फायनान्शियल अकाउंटिंग किंवा अकाउंटिंगच्या ब्रँचेस आहेत, शाखा आहेत। मुख्य अकाउंटिंग म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंगची ओळख असते, आणि त्याच्या 2 शाखा म्हणजे एक कॉस्ट अकाउंटिंग लागत लेखांकन ज्याला आपण परिव्यय लेखांकन सुद्धा म्हणतो, आणि दुसरी असते मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजे प्रबंधकीय लेखांकन। फायनान्शियल अकाउंटिंग करण्याच्या पूर्वी आंतरिक कामाकरिता, इंटरनल वर्क करिता मॅनेजमेंटला ज्या लेखांकनाची गरज पडतो ते असतं कॉस्ट अकाउंटिंग। म्हणजे कॉस्ट अकाउंट आणि मॅनेजमेंट अकाउंटला जर का तुलना करायचं म्हटलं फायनान्शियल अकाउंटिंगच्या सोबत, तर फायनान्शियल अकाउंटिंगच्या आधी जे अकाउंटिंग होतं, अकाउंटिंग बिफोर फायनान्शियल अकाउंटिंग, ते राहतं कॉस्ट अकाउंटिंग, त्याला इंटरनल अकाउंट्स आपण म्हणतो। आणि फायनान्शियल अकाउंटिंग संपल्यानंतर डिसिजन मेकिंग करिता, पॉलिसी फ्रेमिंग करता, निर्णय घेण्याकरिता, व्यवस्थापनाची उच्च कोटीचे निर्णय घेण्याकरिता जे अकाउंटिंग वापरल्या जातं ते अकाउंटिंग असतं मॅनेजमेंट अकाउंटिंग, प्रबंधकीय लेखांकन। मॅनेजमेंट अकाउंटिंगची जर का आपण परिभाषा करायचं असलं तर इंग्लिशमध्ये आम्ही म्हणतो अकाउंटिंग फॉर मॅनेजर्स। म्हणजे अगदी साध्या व्यावहारिक भाषेत जर का सांगायचं असलं तर प्रबंधकीय लेखांकन हे प्रबंधकाकरिता, व्यवस्थापनाकरिता, व्यवस्थापकासाठी केलेलं जे लेखांकन असतं, म्हणजे व्यवस्थापक आणि व्यवस्थापकीय निर्णय घेण्याकरिता जे विवरण बनवायचे असतात ते विवरण ज्या लेखांकनामध्ये बनवल्या जातात त्या लेखांकनाला म्हणतो प्रबंधकीय लेखांकन, म्हणजे अकाउंटिंग फॉर मॅनेजर्स, प्रबंधकाकरिता अकाउंट खाते। आणि कॉस्ट अकाउंटिंग जे आहे हे परिव्यय लेखांकन आहे। परिव्यय लेखांकनामध्ये वस्तू कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतरण केलं जातं, ज्याला आपण म्हणतो रॉ मटेरियल कन्व्हर्टेड इनटू फिनिश प्रॉडक्ट। म्हणजे कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतरण करून पक्क्या मालाची जेव्हा विक्री केल्या जाते
त्याचं विक्री मूल्य निर्धारित करण्याकरता त्याचं लागत मूल्य किती आहे हे काढण्याची प्रक्रिया ज्या लेखांकनामध्ये असतं त्याला आपण कॉस्ट अकाउंटिंग म्हणतो. नुकत्याच 5व्या सेमिस्टरमध्ये तुम्ही कॉस्ट अकाउंटिंग हा भाग शिकला, ज्यामध्ये कॉस्ट शीट मध्ये तुम्ही प्रति एकक मूल्य निर्धारित केलं. प्रोसेस कॉस्टिंग मध्ये तुम्ही प्रत्येक प्रोसेसचं आउटपुटचं प्रति एकक मूल्य निर्धारित केलं. प्रोसेस ए, प्रोसेस बी, प्रोसेस सी आणि अंतिम फिनिश प्रोडक्ट. म्हणजे फिनिश प्रोडक्ट बनवण्यासाठी जे उत्पादनाची प्रक्रिया चालली त्या प्रक्रियेमध्ये प्रति एकक मूल्य टप्प्याटप्प्यानं किती येतं. प्रत्येक ठिकाणी आपल्या कॉस्ट अकाउंटिंग मध्ये आपल्याला प्रति एकक मूल्य लागत काढायची असते. कॉस्ट शीट पर युनिट काढायचे असतं. कॉन्ट्रॅक्ट अकाउंट मध्ये ठेक्यामध्ये खर्च किती झालेला आहे आणि त्याचं प्राप्ती किती आहे आणि प्राप्तीमधनं खर्च वगळता ठेक्याचं कॉन्ट्रॅक्टचं प्रॉफिट लॉस आपण काढत असतो. ऑपरेटिंग कॉस्टिंग मध्ये ट्रान्सपोर्टेशन जे राहतं त्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांची पर किलोमीटर किंमत किती येते हे निर्धारित करण्याकरता जे लागत लेखांकनाची पद्धत वापरल्या जातं त्याला आपण ऑपरेटिंग कॉस्टिंग म्हणतो. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगच्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या मेथड्समध्ये आपलं एकमेव एक उद्दिष्ट असतं, कच्चा माल, मजुरी आणि मशिनीकरण यंत्र यांचा उपयोग झाल्यानंतर त्या वस्तूला प्रति एकक किती लागत लागली, किती खर्च लागला तो निर्धारित करायचा. त्यामध्ये अंदाजे नफा मिळवायचा, ऍड करायचा आणि त्याचं अंदाजित विक्री मूल्य काढायचं. या हेतूने टोटल कॉस्ट काढणे, प्रति एकक कॉस्ट काढणे, प्रति एकक प्रॉफिट ऍड करणे आणि प्रति एकक विक्री किंमत निर्धारित करण्याच्या हेतूने व्यवस्थापनाच्या आंतरिक कामाकरता जे लेखांकन वापरतो ते असतं कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग झाल्यानंतर विक्री झाल्यानंतर जे अकाउंटिंग आहे ते फायनान्शियल अकाउंटिंग. आणि अंतिम लेखे संपल्यानंतर 2 अंतिम लेखांचा तुलनात्मक अभ्यास किंवा बजेट बनवणे आगामी वर्षाकरता, ज्याला आपण नियोजन पत्रक म्हणतो, अंदाजपत्रक म्हणतो, ह्या अशा प्रकारच्या व्यवस्थापकीय विवरण सादर करण्याकरता व्यवस्थापकाला मदत होण्याकरिता जे विवरण आपण सादर करतो आणि ह्या विवरण ह्या स्टेटमेंट ज्या अकाउंटिंग मध्ये बनवल्या जातात त्या अकाउंटिंगचं नाव असतं मॅनेजमेंट अकाउंटिंग, अकाउंटिंग फॉर मॅनेजर. या 6व्या सेमिस्टर मध्ये फायनल इयर मध्ये मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये आपण 4 मेथड पाहणार आहोत. पहिलं प्रकरण ब्रेक इव्हन पॉइंट, ब्रेक इव्हन अनालिसिस. दुसरं प्रकरण बजेट अँड बजेटरी कंट्रोल. तिसरं प्रकरण रेशिओ अनालिसिस. आणि सर्वात शेवटचं आणि चौथं प्रकरण जे आपण पाहणार आहोत ते म्हणजे फंड फ्लो स्टेटमेंट, निधी प्रवाह विश्लेषण. ह्या 4 वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि 4 वेगवेगळ्या पद्धतीचा उपयोग करून व्यवस्थापकीय निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असतो. मग व्यवस्थापकीय निर्णय जो दीर्घकालीन वेळेमध्ये आपण लावणार आहोत तो अचूक असायला पाहिजे आणि हा अचूक निर्णय घेण्याकरिता सादर केलेले विवरणांचं जे समीक्षीकरण असलं पाहिजे, जे त्याचं विवेचन असलं पाहिजे, हे सुद्धा अचूक असायला पाहिजे. म्हणून जिथे आर्थिक खाते संपतात तेव्हा आर्थिक विवरणांचा उपयोग करून त्यांची विवेचन करून त्यांची चिकित्सा करून त्यांचं अनालिसिस करून त्यांचं परीक्षण करून जो आपण व्यवस्थापकाला निर्णय प्रणालीकरिता अहवाल सादर करतो हा संपूर्ण भाग मॅनेजमेंट अकाउंटिंग या विषयाशी निगडित असतो. मित्रांनो, यातलं पहिलं प्रकरण आपण आज सुरू करत आहोत, ज्याचं नाव आहे ब्रेक इव्हन पॉइंट. या ब्रेक इव्हन पॉइंटला शॉर्ट मध्ये म्हटलं जातं बीईपी. बीईपी हा ॲब्रिव्हिएटेड फॉर्म आहे आणि त्याचं विस्तृत स्वरूप आहे बी फॉर ब्रेक, ई फॉर इव्हन, पी फॉर पॉइंट. म्हणजे ब्रेक इव्हन पॉइंट ही टर्मिनॉलॉजी एका स्केलला समान 2 भागामध्ये वाटणी करते, म्हणून त्याचं नाव केलेलं आहे ब्रेक म्हणजे तोडणे, इव्हन म्हणजे समांतर. म्हणजे एका स्केलला 2 समान भागामध्ये विभागणी करणे म्हणजे ब्रेक इव्हन पॉइंट असतो. या बिंदूची विशेषता काय आहे याला शॉर्ट मध्ये आपण म्हणतो बीईपी. मराठीमध्ये त्याचा अर्थ राहतो समविच्छेदन बिंदू. आर्थिक व्यवहाराला, आर्थिक ट्रान्झॅक्शनला समान 2 भागामध्ये वाटणी करणे. समान 2 भाग कशा राहतील? समान.
डाव्या साईडला तेवढीच बाजू आहे जेवढी उजव्या साईडला आहे. तराजू पारडे जसे समान राहतात, कुठली बाजू जास्त नाही, कुठली बाजू कमी नाही, अगदी तराजू पारड्यासारखं डावी बाजू आणि उजवी बाजू समांतर केल्या जाईल आहे. कुठलाही मोठा नाही, कुठलाही छोटा नाही, म्हणजे दोन्ही बाजू समान अंतरावरती ज्या स्टेजला राहतील, ज्या परिस्थितीमध्ये राहतील, त्या परिस्थितीला म्हटलं जातं समविच्छेदन बिंदू. म्हणजे आर्थिक व्यवहारांमध्ये एका महिन्याची विक्री झाली, 2 महिन्याची विक्री झाली, 3 महिन्याची विक्री झाली, वर्षभराची विक्री होईल. पण वर्षभराची विक्री झाल्यानंतर वर्षाच्या अंतिम स्टेजला आपण काढत असतो तो नफा किंवा तोटा. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आपण काढत असताना प्रॉफिट आहे की लॉस आहे याची तुलना जर का करायची म्हटली तर आपण सेल्स मधनं कॉस्टला मायनस केल्यानंतर जो अधिकचा भाग राहतो तो राहतो प्रॉफिट. जोपर्यंत सेल्स हा कॉस्ट पेक्षा मोठा आहे तिथं प्रॉफिट राहील आहे, आणि जेव्हा विक्री तुमची कॉस्ट पेक्षा कमी होईल आहे तेव्हा तिथं काय राहतो, लॉस राहतो. म्हणजे विक्रीचा रक्कम टोटल लागत रकमेपेक्षा जेव्हा जास्त आहे तेव्हा अधिकची रक्कम ही नफ्यामध्ये राहते, आणि जेव्हा टोटल विक्री मूल्य आपल्या लागत मूल्यापेक्षा कमी आहे तेव्हा तिथं काय राहतो, तोटा होतो, लॉस होतो. हे तर आर्थिक विवरण तुम्हाला लक्षात येतात, मॅथमॅटिक्स आहेत. परंतु जेव्हा सेल्स आणि कॉस्ट हे समान आहेत, समविच्छेदन बिंदू म्हणजे टोटल विक्री किंमत आणि टोटल कॉस्ट, टोटल लागत जेव्हा समान राहतील, विक्री ना अधिक आहे ना विक्री कमी आहे, त्या परिस्थितीला, त्या स्थितीला आपण म्हणतो समविच्छेदन. आर्थिक व्यवहारांचं समान वाटणी म्हणजे त्या स्टेजला, त्या परिस्थितीवरती टोटल विक्री आणि टोटल कॉस्ट समान आहे, म्हणून इथे नो पी नो एल. विक्री अधिक पण नाही आहे आणि कॉस्ट अधिक पण नाही आहे. विक्री आणि कॉस्ट समान असल्या कारणानं यातून विक्रीतून कॉस्ट जर का मायनस केली तर अंतर 0 राहतं, आणि 0चाच अर्थ आहे तिथे ना नफा आहे ना तोटा आहे. म्हणून ब्रेक इव्हन पॉइंटला साध्या सरळ भाषेमध्ये जर का म्हणायचं म्हटलं तर ब्रेक इव्हन पॉइंट हा विक्रीचा असा बिंदू आहे ज्या बिंदूवरती टोटल विक्री मूल्य आणि टोटल कॉस्ट मूल्य समान असल्या कारणानं याच स्टेजवरती इथे न नफा आहे न तोटा आहे. म्हणून ब्रेक इव्हन पॉइंटचं ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपण पर्यायी मध्ये उत्तर जर का द्यायचं म्हटलं, एका शब्दात जर का, एका वाक्यात जर का उत्तर द्यायचं म्हटलं तर ब्रेक इव्हन पॉइंट वरती टोटल विक्री मूल्य आणि टोटल लागत मूल्य समान असतं. याचाच दुसरा अर्थ ब्रेक इव्हन पॉइंटच्या विक्रीवरती त्या व्यवस्थापनाला, त्या प्राधिकरणाला न नफा होतो न तोटा होतो. म्हणून नो प्रॉफिट नो लॉस बिंदूला, पॉइंटला ब्रेक इव्हन पॉइंट म्हणतात. आणि प्रत्येक प्राधिकरणाला, प्रत्येक प्रतिष्ठानाला आपल्या संस्थेचा ब्रेक इव्हन पॉइंट किती आहे तो 2 पद्धतीने सादर करावा लागतो. ब्रेक इव्हन पॉइंट रुपयांमध्ये आणि ब्रेक इव्हन पॉइंट एककामध्ये, युनिट्स मध्ये. मग ब्रेक इव्हन पॉइंट रुपयांमध्ये कसा काढायचा, ब्रेक इव्हन पॉइंट युनिट मध्ये कसा काढायचा, याची काढण्याची पद्धत काय आहे, ही पूर्ण पद्धत, त्याचे सूत्र, त्याचे फॉर्म्युले आणि त्याच्याशी अनुषंगिक प्रॉफिट व्हॉल्यूम रेशिओ, मार्जिन ऑफ सेफ्टी, अशा प्रकारचे पद आपल्याला गणितीय सूत्रानुसार या विषयामध्ये काढावे लागतात. या सगळ्यांची ओळख पटवण्याच्या पूर्वी आजचा व्हिडिओमध्ये आपण फक्त बेसिक कन्सेप्ट ब्रेक इव्हन पॉइंटचा काय आहे, त्याचा अर्थ काय आहे हे समजावून घेतलं. तर याच्या संदर्भातले 3 गुणधर्म आपल्याला लक्षात घ्यायचे आहे की ब्रेक इव्हन पॉइंट वरती कंपनीला न नफा होतो न तोटा होतो. नफा नाही आहे, तोटा नाही आहे, याचं स्पष्टीकरण मी आता तुम्हाला आताच दिलं की नफा हा विक्रीमधनं कॉस्ट मायनस केल्यानंतर राहतो, आणि तोटा हा विक्रीमधनं कॉस्ट मायनस करत असताना जेव्हा उणीची संख्या राहते, निगेटिव्ह किंमत राहतो, कारण की विक्री ही कॉस्ट पेक्षा कमी आहे तेव्हा तोटा होत राहतो. आणि नो प्रॉफिट नो लॉस आहे, याचाच अर्थ ह्या दोन्ही घटक, हे दोन्ही पद समान आहेत. म्हणजे एकंदरीत विक्री आणि एकंदरीत लागत मूल्य जेव्हा समान राहतो तेव्हा त्याच्यातलं अंतर 0 आहे. याचाच अर्थ तिथं 0 रुपयाचा नफा आणि 0 रुपयाचा तोटा आहे. याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो नो प्रॉफिट नो लॉस, न नफा न तोटा असलेली जी स्थिती आहे त्या स्थितीला म्हटलं जातं समविच्छेदन बिंदू. मग समविच्छेदन बिंदू एकदा क्रॉस झाल्यानंतर
त्याच्या समोर परिस्थिती कुठली राहतं, समविच्छेदन बिंदू क्रॉस झाल्यानंतर त्याच्या समोरची जी परिस्थिती राहतं ती म्हणजे हा झाला तुमचा समविच्छेदन बिंदू. ही स्टेज झाली तुमची ब्रेक इव्हन पॉइंट. बीईपी म्हणजे काय झालं, विक्री आणि कॉस्ट समान आहेत, नो प्रॉफिट नो लॉस. एकदा समविच्छेदन बिंदू गाठला की समविच्छेदन बिंदू गाठल्याच्या नंतर अधिकाधिक विक्री जेव्हा होईल तेव्हा अधिकाधिक विक्री ही अधिकाधिक नफ्यामध्ये रूपांतरित होतो. म्हणून ब्रेक इव्हन पॉइंटच्या पुढे तिथे नफा असतो आणि ब्रेक इव्हन पॉइंट गाठण्याच्या आधी, बिफोर ब्रेक इव्हन पॉइंट, तिथे काय असतो, नफा राहतो. म्हणून आपण म्हणू शकतो बिफोर ब्रेक इव्हन पॉइंट तोटा होईल आहे आणि आफ्टर ब्रेक इव्हन पॉइंट नफा होईल आहे. याचं कारण काय आहे की ब्रेक इव्हन पॉइंटच्या आधी सेल्स आणि कॉस्ट समान यायच्या होत्या. याचाच अर्थ विक्री मूल्य हे कॉस्ट पेक्षा, लागत पेक्षा कमी होतं आणि कमी असल्या कारणाने तिथे काय होता, तोटा होता. आणि जेव्हा हे दोन्ही समान आले तर न नफा न तोटा झाला. लागत मूल्य जर समान राहिलाय परंतु विक्री वाढत राहिलाय आणि लागत मूल्य त्याच्या तुलनेमध्ये कमी राहिलाय, तिथे हा जो फरक आहे हा डिफरन्स तुमचा नफ्याचा राहतो. म्हणून प्रत्येक व्यावसायिकाला, प्रत्येक बिझनेसमॅनला प्रयत्नशील व्हावं लागतं की आपली स्टेज ही त्या ब्रेक इव्हन पॉइंट पेक्षा जास्त असावी. ब्रेक इव्हन पॉइंट पेक्षा जास्त परिस्थितीमध्ये विक्री मूल्य जास्त असल्या कारणानं व्यवस्थापनाला तिथे नफा होत राहतो. हे काढण्याची 3 सूत्र असतात. सूत्र बघण्याच्या आधी ब्रेक इव्हन पॉइंटच्या परिस्थितीवरती आपण जे त्याचे गुणधर्म पाहत होतो त्यातला पहिला गुणधर्म आहे न नफा न तोटा, नो प्रॉफिट नो लॉस सिच्युएशन. याचा दुसरा अर्थ काय आहे, दुसरा अर्थ जे आपण समांतर सांगितलं होतं की सेल्स इज इक्वल टू टोटल कॉस्ट. एकंदरीत विक्री मूल्य आणि एकंदरीत लागत मूल्य हे समान आहे. म्हणजे या स्टेजवरती, या स्थितीवरती एकंदरीत प्रतिष्ठानाचा एकूण विक्री आणि एकूण खर्च हा समान आहे. आणि तिसरी सिच्युएशन या परिस्थितीवरती टोटल कॉस्ट, ज्याला आपण 2 प्रकारे वायफाकेट करतो, एक व्हेरिएबल कॉस्ट आणि एक फिक्स कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स कॉस्ट म्हणून आपली टोटल कॉस्ट बनतं. यामध्ये जर का फिक्स कॉस्टची स्थिर लागत मूल्य जे राहतं त्या स्थिर लागत मूल्याचं जर का आपण कंपॅरिझन करायचं म्हटलं तर ब्रेक इव्हन पॉइंट वरती तिसरा गुणधर्म आपल्याला दिसून पडेल की कंट्रीब्युशनची किंमत आणि फिक्स कॉस्टची किंमत ही समान राहतं. आता फिक्स कॉस्ट काय आहे हे व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स कॉस्ट म्हणून तुम्हाला समजता येईल आहे, परंतु कंट्रीब्युशन काय आहे हे पद समजण्याकरिता आपण गणितामध्ये जेव्हा केव्हा ब्रेक इव्हन पॉइंट आपल्याला काढायचा असेल, कॅल्क्युलेट ब्रेक इव्हन पॉइंट, कॅल्क्युलेट प्रॉफिट व्हॉल्यूम रेशिओ, कॅल्क्युलेट मार्जिन ऑफ सेफ्टी, हे सगळे पद आपल्यासाठी नवीन आहेत. याची ओळख पटवून घेण्याकरिता आज आपण लक्षात घेत आहोत एक विवरण, म्हणजे गणित आल्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह जेव्हा गणित आपण बनवतो 8 मार्काचे आणि 16 मार्काचे. आता परिस्थिती वेगळी आहे. आता विद्यापीठाने जर का मोबाईल ऍप्लिकेशन वरती मल्टिपल चॉईस क्वेश्चन सुरू केलेले आहेत तर यामध्ये सूत्राच्या आधारावरती आणि अशा इक्वेशनच्या आधारावरती तुम्हाला उत्तरं द्यावं लागतील. म्हणून हे इक्वेशन वहीमध्ये बारकाईनं लिहून ठेवायचं, त्याचा अर्थ लिहून ठेवायचा. म्हणून हे गुणधर्म लिहून ठेवायचे, म्हणजे ब्रेक इव्हन पॉइंट वरती कुठली परिस्थिती आहे. ऍट बीईपी नो प्रॉफिट नो लॉस, अबव बीईपी सेल्स जास्त आहे म्हणजे प्रॉफिट आहे, बिलो बीईपी सेल्स कमी आहे कॉस्ट जास्त आहे म्हणजे सिच्युएशन कोणतं आहे, तोट्याचं आहे. पर्यायी प्रश्नांमध्ये अशा टाईपचे 1-1 मार्काचे 1-1 मिनिटाचे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. हा बीईपीचा अभ्यास करण्यासाठी एक जे विवरण आपण बनवत असतो त्या विवरणाचं नाव असतं मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट. गणित आल्यानंतर रिक्वायर्ड पद उपलब्ध आहेत की नाहीत याची ओळख पटवण्याकरता आणि काही पद जर का गणितामध्ये दिलेले नसतील तर न उपलब्ध असलेले पद आपल्या जवळ अवेलेबल असण्याकरिता एक विवरण प्रत्येक वेळेला बनवून घ्यायचं आहे. हे 5 एलिमेंटचं विवरण आहे ज्यामध्ये इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो सेल्स, इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो व्हेरिएबल कॉस्ट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो फिक्स कॉस्ट. इंडिपेंडंटचा अर्थ हे पद दिलेले राहतात. गणितामध्ये साधारण विक्री किंमत दिलेली राहील, त्याची व्हेरिएबल कॉस्ट दिलेली राहतं आणि त्याची फिक्स कॉस्ट दिलेली राहतं. व्हेरिएबल कॉस्ट ही एककाप्रमाणे बदलत राहतं. फिक्स कॉस्ट स्थिर आहे म्हणजे मर्यादित क्षमतेपर्यंत, मर्यादित क्षमतेच्या पलीकडे जोपर्यंत उत्पादन होत नाही तोपर्यंत फिक्स कॉस्ट वर्षानुवर्ष ही कायम राहतं, स्थिर राहतं. मर्यादित क्षमतेपर्यंत कितीही प्रकारचं जर का उत्पादन केलेलं असतं तर फिक्स कॉस्ट ही आपली स्थिर राहतं. म्हणून विक्री मूल्य
व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स कॉस्टच्या आधारावरती ही 5 पदांची विवरण आपण बनवत असतो. पदांची पहिले ओळख घेऊया. तदनंतर हे पद स्टेटमेंटमध्ये लिहित असताना मी 2 रकाने बनवलेले आहेत. एक प्रति एककचा रकाना म्हणजे विक्री मूल्य पर युनिट. पर युनिटला युनिट इथं कंसात लिहायचं. युनिट्स 1000, 2000, 1 लाख, 10 लाख. उत्पादनाची क्षमता किती आहे वरती लिहिलेलं राहतं आणि प्रति एकक मूल्याला युनिटनी गुणाकार केल्यानंतर जे उत्तर राहतं ते राहतं अमाऊंट. जसं उदाहरणार्थ एका वस्तूची विक्री किंमत 10 रुपये प्रति एकक जर का असेल आणि आपण 1000 युनिटची जर का विवरण बनवत आहोत तर 1000 युनिटला 10 रुपये प्रति एकक प्रमाणे एकूण विक्री किती होणार 10,000ची. म्हणजे प्रति एकक गुणेला एकक केल्यानंतर आपल्याला पर अमाऊंट येतं. त्याच्या विरुद्ध काही ठिकाणी जर का आपल्याला टोटल अमाऊंट दिलेली आहे आणि युनिट जर का दिलेले असले तर प्रति एकक आपण भागाकार करून काढतो. म्हणून कॅल्क्युलेशन करत असताना युनिट्स गुणेला रेट पर युनिट इज इक्वल टू अमाऊंट हे सूत्र वापरायचं आहे. आणि काही ठिकाणी जर का रेट दिलेला नसला तर मग भागाकार करून आपल्याला काढता येतो अमाऊंट भागेला युनिट्स इज इक्वल टू रेट किंवा अमाऊंट भागेला रेट जर का केलं तर आपल्याला मिळतात युनिट्स. या 3 सूत्रांच्या आधारावरती हे विवरण आपण पूर्ण करू शकतो. हे सूत्र वहीमध्ये बारकाईनं लिहून घ्यायचे आहे. पर युनिट सेल्स, पर युनिट व्हेरिएबल कॉस्ट आणि या दोघांमधला जो फरक राहतो त्याला म्हटलं जातं कंट्रीब्युशन. म्हणून कंट्रीब्युशन हे फरक पद काय आहे तर कंट्रीब्युशन पदाची परिभाषा जर का करायचं असलं तर विक्री मूल्यामधून व्हेरिएबल कॉस्ट मायनस केल्यानंतर जे उर्वरित रक्कम शिल्लक राहतं त्याला म्हटलं जातं कंट्रीब्युशन. कंट्रीब्युशनचं सूत्र आपण म्हणू शकतो सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू कंट्रीब्युशन. मी जे सूत्रांमध्ये जे शॉर्टकट यूज केलेले आहेत ते त्या टर्मिनॉलॉजीचा पहिला अक्षर यूज केलेला आहे. म्हणून एस फॉर सेल्स, व्ही फॉर व्हेरिएबल कॉस्ट, सी फॉर कंट्रीब्युशन, एफ फॉर फिक्स कॉस्ट आणि पी फॉर प्रॉफिट आणि एल फॉर लॉस. म्हणजे सूत्रांना शॉर्टकट मध्ये लिहिण्याकरिता त्यांची इंटर रिलेशनशिप लक्षात राहण्याकरिता आपण यांचा ॲब्रिव्हिएटेड फॉर्मचा पहिला अल्फाबेट यूज करतो. म्हणून विक्री मूल्यातनं व्हेरिएबल कॉस्ट मायनस केल्यानंतर जी उर्वरित रक्कम राहतो त्यालाच कंट्रीब्युशन म्हणतात. म्हणून त्याचं सूत्र झालं सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू कंट्रीब्युशन. म्हणून अल्फाबेट काय झाला एस मायनस व्ही इज इक्वल टू सी फॉर कंट्रीब्युशन. पर युनिट मध्ये मायनस केलं तर पर युनिट कंट्रीब्युशन मिळेल आणि एकंदरीत युनिट मधनं मायनस केलं तर टोटल कंट्रीब्युशन आपल्याला मिळेल. फिक्स कॉस्ट ही कधीही पर युनिट मध्ये लिहत नसतात. इथं पर युनिट मध्ये मी रिकामा जागा सोडलेली आहे. इथं कुठलीही रक्कम लिहिलेली नाही कारण की स्थिर मूल्य हे मर्यादित क्षमतेपर्यंत टोटल कॉस्ट मध्ये समान राहतं. म्हणून फिक्स कॉस्टचं प्रत्येक वेळेस कंपॅरिझन करताना आपल्याला फक्त आणि फक्त टोटल रकान्यामध्येच कंपॅरिझन करायचं आहे. म्हणून टोटल किंमत टोटल विक्रीमधनं टोटल व्हेरिएबल कॉस्ट वजा केल्यानंतर जे पद शिल्लक राहतं त्याला टोटल कंट्रीब्युशन म्हटलं जातं आणि टोटल कंट्रीब्युशन मधनं खर्चाचा दुसरा भाग म्हणजे स्थिर किंमत फिक्स कॉस्ट वजा केल्यानंतर उर्वरित रक्कम जी आहे ही अधिक मध्ये जर का असली तर ते प्रॉफिटची राहतं आणि ती उणेमध्ये जर का असली तर ती नफ्याची राहतं. जेव्हा हे धनात्मक किंमत राहील म्हणजे नफा आहे आणि ऋणात्मक किंमत जर का असली तर तो झाला लॉस. म्हणून ही 5 पदांचं मार्जिन ऑफ कॉस्ट स्टेटमेंट बिनचूक आपल्याला बनवायचं आहे. आणि हे 5 पदांचं मार्जिन ऑफ कॉस्ट स्टेटमेंट बनवलं म्हणजे आपल्याजवळ 5 रक्कम आणि 3 प्रति एकक रक्कम असे 8 पद उपलब्ध आहेत. या रकमेला म्हणतो आपण सेल्स पर युनिट, या रकमेला आपण म्हणणार व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट, या रकमेला आपण म्हणणार कंट्रीब्युशन पर युनिट, या रकमेला आपण म्हणतो टोटल सेल्स. टोटल सेल्स का बरं प्रति एककाला एककाने गुणाकार करून टोटल. म्हणून टोटल सेल्स, टोटल व्हेरिएबल कॉस्ट, टोटल कंट्रीब्युशन, टोटल फिक्स कॉस्ट, टोटल प्रॉफिट. या प्रकारे या विवरणाला वाचन करायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. या विवरणाच्या आधारावरती मग मित्रांनो आपण ब्रेक इव्हन पॉइंट 2 पद्धतीने काढत असतो. एक ब्रेक इव्हन पॉइंट रुपयांमध्ये आणि दुसरं ब्रेक इव्हन पॉइंट एककामध्ये. प्राथमिक ओळख करून घेऊया आणि सूत्र लिहून घेऊया.
सूत्र अनेक प्रकारचे आहेत, परिस्थिती अनुसार आपल्याला सूत्र वापरायचे असतात. साधा सरळ आणि पहिलं जे सूत्र आहे ब्रेक इव्हन पॉइंटचं ते म्हणजे टोटल फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय कंट्रीब्युशन मल्टिप्लाइड बाय सेल्स. इथं पर युनिट सेल्स म्हटलेलं नाहीये. सेल्स म्हणजे फिक्स कॉस्ट टोटल मधली, कंट्रीब्युशन टोटल मधला आणि एस टोटल मधला, म्हणजे हा टोटल सेल्स. ब्रेक इव्हन पॉइंट इन रुपीज नंतर ब्रेक इव्हन पॉइंट इन युनिट्स काढत असताना त्याची दोन सूत्र आपल्याला दिलेले आहेत. फिक्स कॉस्ट टोटल मधली डिवायडेड बाय पर युनिट कंट्रीब्युशन. पहिल्या सूत्रामधलं कंट्रीब्युशन हे टोटल कंट्रीब्युशन होतं, तर दुसऱ्या सूत्रामधलं पर युनिट कंट्रीब्युशन हे प्रति एककामधलं उपलब्ध होतं. म्हणून काही ठिकाणी आपल्याला प्रति एकक कंट्रीब्युशन वापरायचं आहे, तर काही ठिकाणी आपल्याला टोटल कंट्रीब्युशन वापरायचं आहे. मग गरजेनुसार डाटा अवेलेबल असायला पाहिजे. मग ते पद उपलब्ध आहेत की नाही याची प्रत्येक वेळेस आपल्याला ओळख पटवून घ्यावं लागेल. त्याच्यासाठी मी सुरुवातीला सांगितलं ब्रेक इव्हन पॉइंटचं गणित आल्यानंतर दिलेल्या रकमांना मार्जिन ऑफ कॉस्ट स्टेटमेंटच्या प्रारूपामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. त्यानंतर पहिलं सूत्र पहिली किंमत, दुसरं सूत्र दुसरी किंमत, तिसरं सूत्र तिसरी किंमत. 16 मार्काच्या गणिताकरता 4 सूत्र 4 आकडे काढायच्या, 16 पैकी 16 मार्क घ्यायचे आहेत. 8 मार्काच्या गणिताकरता 2 गणित बनवावं लागतील. 4 मार्काच्या गणिताकरता 1 गणित बनवावं लागेल. आणि बहुपर्यायी पर्याय उत्तर जर का असले तर या स्टेटमेंट मधली ऍडिशन प्रॉपर्टी, मल्टिप्लिकेशन प्रॉपर्टी प्रकारे तुम्हाला कोणतेही गणित बनवता येतील. तुम्हाला सेल्स दिलेला आहे, कंट्रीब्युशन दिलेला आहे, फरकाची रक्कम व्हेरिएबल कॉस्ट काढता येईल आहे. सेल्स दिलेला आहे, व्हेरिएबल कॉस्ट दिलेला आहे, फरकाची रक्कम कंट्रीब्युशन काढता येईल आहे. कंट्रीब्युशन दिलेला आहे, प्रॉफिट दिलेला आहे, मिसिंग नंबर आपण फिक्स कॉस्ट जमा बेरीज करून आपण काढू शकतो. हा तुमचा ब्रेक इव्हन पॉइंटचा आजचा पहिला व्हिडिओ होता. व्हिडिओला एकदा दोनदा पुन्हा पुन्हा पहा, सूत्र समजून घ्या, पद समजून घ्या. पुढचा भाग आपण पाहणार पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.